नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ह्याबद्दल लेक्चर अभ्यासणार आहोत. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ह्यालाच मराठीमध्ये भूखंड वहन सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. चला मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. ड्रिफ्ट थिअरी समजण्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की समुद्राचा तळ जो आहे हा रिजेस, ट्रेंचेस आणि सी माउंट्स यांपासून बनलेला आहे. म्हणजे पर्वतांच्या काही रांगा, गर्ता आणि काही फुगवटे, ज्याला आपण पठारं असं सुद्धा म्हणू शकतो, यांपासून काय समुद्राचा काहीतरी तळ जो आहे तो कसा झालेला आहे, बनलेला आहे मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण याच्या आधी सुद्धा शिकलो आहोत की पृथ्वीचा जो काही शिलावरणाचा भाग आहे हा वेगवेगळ्या भूखंडामध्ये काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. मोठे 7 आणि छोटे 14 ते 22 एवढ्या काही प्रकारामध्ये ते काय झालेले आहेत, डिवाइड झालेले आहेत. अजून एक गोष्ट इथे समजण्यासारखी आहे. मग थेरी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला बेसिक नॉलेज नक्कीच असायला हवं. आणि बेसिक नॉलेज हे सांगते की समुद्र तळाचा जो सिद्धांत आहे तो कशापासून बनलेला आहे, तर वरच्या गोष्टींपासून बनलेला आहे. प्रावरणामध्ये काही अभिसरणाचे प्रवाह आहेत. कोणते प्रावरणामध्ये आपण सांगितले, पृथ्वीचा वरचा भाग शिलावरण, पृथ्वीचा खालचा भाग प्रावरण आणि त्याचा खालचा भाग गाभा, याचे 2 पार्ट, बाह्य आणि आंतरप्रावरण. आणि हा जो पार्ट आहे हा कसा झालेला आहे, याचा सेमी लिक्विड फॉर्ममध्ये असल्या कारणाने इथे काय होतात, प्रवाह तयार होतात. किंवा शिलावरणाचा काहीतरी पार्ट आणि बाह्य पर्वताचा काहीतरी पार्ट, जो की या पूर्ण 100 किलोमीटरचा पार्ट आहे, ह्याला आपण काय म्हटलेलं आहे, दुर्बलावरण म्हटलेलं आहे. आणि हे जे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ज्याला आपण म्हटलेलं आहे, भूखंड वहन सिद्धांत, ह्यासाठी काय आहे, जबाबदार आहे. आता बघा, ह्या थेरी किंवा ह्या सोबतच्या काही थेरी आहेत, ह्या सर्व थेरी आपण आपल्या यूट्यूबच्या पूर्ण सिरीजमध्ये सांगणारच आहोत. आणि ऑलरेडी आपण त्याच्यातल्या काही थेरी सांगितल्या सुद्धा आहेत, तर त्या तुम्ही एकदा बघाव्यात. म्हणजे तुम्हाला सर्व थेरीचं डिफरन्सिएशन आणि त्या का अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे मग आत्ताची पृथ्वी आत्ताच्या पृथ्वीसारखी का दिसते ह्याचं एक्सप्लेनेशन कळेल. तर बघा, एक कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे जी आज आपण बघतो आहे. भूखंडाचे एकमेकांच्या सोबतचे सापेक्ष वहन, म्हणजे दुसरा भूखंड किती दूर जातो आहे आणि त्याच्यासोबत आपला भूखंड किंवा एक वेगळा भूखंड किती दूररित्या त्याच्या जवळ किंवा दूर आहे, ह्यावरून जे काही ठरतं, ही जी आहे तिला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी असं म्हणतात. पोलार वॉन्डरिंग सिद्धांत सुद्धा आहे. जसं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आहे तसाच हा सुद्धा आहे. याच्यामध्ये फक्त ध्रुव जे आहेत ते ध्रुव एकमेकांशी रिलेटेड काय करतात, हालचाल करतात. किंवा शिलावरण आणि जे बाह्य प्रावरण आहे यांच्या हालचालीशी संबंधित ध्रुवाचा पार्ट आहे, त्याला पोलार वॉन्डरिंग किंवा ध्रुवीय सिद्धांत असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर सी फ्लोर स्प्रेडिंग थिअरी आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने ह्या लेक्चरचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. प्लीज तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहावा. मी तुम्हाला चॅनलची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघावा, त्यावेळी तुम्हाला ह्या सिद्धांताचा सुद्धा अभ्यास करता येईल. आणि आपण प्लेट टेक्टॉनिक्सवर एक वेगळं लेक्चर बनवलेलं आहे. फक्त इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मॅक्सिमम टाइम कन्फ्युजन असं होतं की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी आणि प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी या दोघी सारख्या आहेत. त्या दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे मित्रांनो. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीमध्ये भूखंड एकमेकांच्या रिलेटेड किती धावत आहेत ह्यावर आपण बोलतो. आणि प्लेट टेक्टॉनिक्समध्ये काय सांगितलं आहे की दुर्बलनावरमध्ये जे काही प्रवाह निर्माण झालेले आहेत त्या प्रवाहांमुळे प्लेट काय होतात, सरकतात. हे जे सिद्धांत मांडलेला आहे त्याला प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी असं नाव दिलेलं आहे. आणि एकमेकांच्या रिलेटेड जे आपले भूखंड आहेत ते वाहले गेलेले आहेत, एकत्र होते आणि नंतर वेगवेगळे झाले, असं ज्याच्यामध्ये सांगितलं त्याला काय म्हटलेलं आहे, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी. तर हे दोघंही वेगवेगळे आहेत मित्रांनो, कधीही याला एक समजू नका. हा डिफरन्स सांगण्यासाठीच मी इथे सगळ्या सिद्धांतांचं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो. आता आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ह्याचा पूर्णपणे अभ्यास करूया. हा जो सिद्धांत आहे हा अल्फ्रेड वेगनार ह्या माणसाने मांडलेला आहे. अल्फ्रेड वेगनार यांनी मांडलेला आहे. कधी मांडला आहे तो बऱ्याच पुस्तकामध्ये याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की 1912 आणि 1920 हे दोन्ही नावं दिलेले असल्या कारणाने आपण या दोघांचाही अभ्यास लक्षात ठेवूयात. जो ऑप्शनमध्ये असेल त्याला आपण क्लिक करूयात. तर काय सांगितलं मी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ही अल्फ्रेड वेगनार यांनी 1912 किंवा 1920 या काळखंडामध्ये काय केलेली आहे, मांडलेली आहे मित्रांनो. तर ही जी थिअरी आहे ही त्यांनी मांडली एका पुस्तकामध्ये आणि त्याचं नाव होतं द कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी बुक. हे त्या पुस्तकांचं काय झालेलं आहे, नाव झालेलं आहे. आणि त्याचं पब्लिकेशन कधी झालं, 1912 ते 1920 किंवा या 2 कालखंडातला कुठलाही जो असेल तो आपल्याला नक्कीच लिहावा लागेल. तर त्यांनी काय सांगितलं भूखंड वहन सिद्धांतामध्ये की जगामध्ये सर्वात सुरुवातीला एक सर्वात मोठा भूखंड अस्तित्वात होता. म्हणजे सर्व भूखंडांचा मिळून फक्त एकच भूखंड काय होता, अस्तित्वात होता. आणि त्याला त्यांनी नाव दिलंय पॅन्जिया. आणि नंतर त्यांनी असं सांगितलं की या भूखंडाला वेढणारा अजून एक समुद्र अस्तित्वात होता आणि त्या समुद्राला त्यांनी नाव दिलंय पॅन्थालसा. म्हणजे फक्त एकच समुद्र आणि एकच भूखंड असे 2च कन्सेप्ट त्यांनी मांडले होते.
पॅन्जिया म्हणजे काय मग भूखंडाचा एक मोठा भाग, आणि पॅन्थाल्सा म्हणजे काय तर त्या भूखंडाभोवती असणारं जे समुद्राचं पाणी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, पॅन्थाल्सा असं आपण काय केलेलं आहे म्हटलेलं आहे मित्रांनो. तर बघा आता हे कधी घडलेलं आहे तर 200 मिलियन वर्षाआधी मग काय झालं की हा जो पॅन्जिया आहे हा पॅन्जिया असा ब्रेक व्हायला सुरुवात झाली, वेगवेगळ्या दिशेतनं काय झालं पॅन्जियाला तुकडे पडायला सुरुवात झाली. मग याला काही फोर्सेस अस्तित्वात असायला पाहिजे होते की ज्यामुळे पॅन्जियाचं काय झालं ब्रेक झालं, वेगवेगळ्या दिशेत ब्रेक होत आहे म्हणजे त्याला वेगवेगळ्या दिशेने ओढणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात असायला पाहिजे होत्या. मग त्या शक्ती कोणत्या आहेत त्याचं सुद्धा अल्फ्रेड वेगनरनं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, आपण ते सुद्धा बघणार आहोत. तत्पूर्वी पॅन्जिया हा 200 मिलियन वर्षांआधी जेव्हा त्याचं विखंडन सुरू झालं तेव्हा जो काळखंड होता त्याला आपण कार्बोनिफेरस काळखंड असं म्हटलेलं आहे मित्रांनो. आणि या कार्बोनिफेरसमध्ये मग पॅन्जियाचे किती तुकडे झाले तर 2 तुकडे झाले. जो वरचा भाग होता त्याला आपण लॉरेशिया म्हणजे पॅन्जिया असा होता, आता तो पॅन्जिया अशा भागात डिवाइड झाला. आता हा जो वरचा भाग आहे त्याला आपण लॉरेशिया आणि हा जो खालचा भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे गोंडवाना असं म्हटलं होतं. बघा इथे या डायग्राममध्ये तुम्हाला शो केलेला आहे की पृथ्वी पहिल्यांदा पॅन्जिया हा एकत्रित खंड दाखवलेला आहे पूर्ण हा भूभाग, आणि ह्याला वेढणारा हा जो पॅन्थल्सा हा काय झालेला आहे समुद्र आपण दाखवलेला आहे मित्रांनो. आणि आता सध्याची आपली पृथ्वी बघा, हे पॅन्जियाचाच पार्ट वेगळा झाला, हा एक पार्ट वेगळा झाला, असे वेगवेगळे खंड तयार झाले, वेगवेगळे भूखंड तयार झाले. त्यामुळे पॅन्थाल्सा नावाचा जो सागर आहे तो पण डिवाइड झाला, आणि मग आता आपण त्या सागराला वेगवेगळे नावं दिले आहे, कुठे अटलांटिक, कुठे पॅसिफिक, कुठे साऊदर्न ओशियन, कुठे आर्टिक ओशन, असे वेगवेगळे नावं सुद्धा आपण काय केले त्यांना दिलेले आहेत मित्रांनो. आता बघा मग हे विभाजन जे झालं गोंडवाना आणि युरेशिया प्लेटचं, हे विभाजनासाठी काहीतरी बल कारणीभूत असायला पाहिजे होतं, ज्याची आपण गोष्ट केली, काहीतरी फोर्स असायला पाहिजे होता. मग फोर्स कुठला सांगितला तर वेगनरनं असं सांगितलं की पृथ्वीचं जे परिवलन आहे त्यामुळे एक पोल फ्लाइंग फोर्स आणि बियॉन्सी फोर्स तयार झालेले आहे. पोल फ्लाइंग फोर्स म्हणजेच काय तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे किंवा पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीची जी केंद्रपसारक शक्ती आहे, ठीक आहे ना, त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो, जी की गुरुत्वाकर्षणाच्या वेगळ्या बाजूला असते, ती शक्ती, त्या शक्तीमुळे काय झालेलं आहे हा जो पॅन्जिया आहे तो काय झाला ब्रेक झालेला आहे. आणि बियॉन्सी फोर्स म्हणजे काय की पाण्यावर आपण जर एखादा जहाज ठेवलं तर ते जहाज असं तरंगतं, म्हणजे त्या पाण्याची ती बियॉन्सी फोर्स असते, पाण्याची आतमधली शक्ती असते की ती त्या वरच्या जहाजाच्या वजनाला वर ढकलण्याचा प्रयत्न करते. आणि तो बियॉन्सी फोर्समुळे पाण्याने त्या पॅन्थाल्सा समुद्राने पॅन्जियाच्या खालून तेवढा फोर्स त्याला लावला होता, आणि त्यामुळे त्या पॅन्जियाचं काय झालं विघटन झालं, असा सिद्धांत कोणी सांगितला वेगनरनं सांगितला. अजून त्याने सांगितले की लाटांची शक्ती सुद्धा या गोष्टीसाठी कारणीभूत आहे. लाटांची शक्ती म्हणजे काय तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे, पृथ्वीच्या बाजूला किंवा बाहेर चंद्र आणि सूर्य हे दोघंही अस्तित्वात आहेत, त्यांचं जे आकारमान आहे ते चंद्राचं सोडा पण सूर्याचं आकारमान पृथ्वीपेक्षा मोठं आहे, म्हणजे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती सुद्धा पृथ्वीपेक्षा मोठी आहे. आणि चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे त्यामुळे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ही सूर्याला मात देऊन काय करते तर लाटांची शक्ती घडवून आणते. म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षणाचं जे बल आहे त्या बलामुळे, आणि सोबत जे परिवलन करते पृथ्वी ती पश्चिमेकडून कुठे फिरते पूर्वेकडे अशा दिशेला फिरते, त्यामुळे समुद्रामध्ये जे काही भरती किंवा जे काही ओहोटी येते चंद्र आणि सूर्यामुळे त्या कुठे येतात तर बघा पूर्व आणि पश्चिम ह्या दिशेला काय होतात समुद्राच्या काय होतात भरती आणि ओहोटी येतात असं त्यांनी मांडलंय. बघा आता समुद्राची भरती ओहोटी कशामुळे येते तर चंद्राचा आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पाणी काय होतं खेचलं जातं, आणि त्यामुळे काय होते भरती आणि ओहोटी येते. अजून आपण एक गोष्ट इथे बघितली की पोल फ्लाइंग फोर्स असं आपण सांगितलं, तर पोल फ्लाइंग फोर्स काय आहे तर हा परिवलनाशी संदर्भात असलेला कन्सेप्ट आहे. आपण बघितलं की पृथ्वीचा आकार जो आहे तो कसा आहे जिओइड आकाराची पृथ्वी आहे, 2 दिशेला पृथ्वी फुगवीर आहे, आणि त्याच्या एका टोकाला म्हणजे ज्याला आपण ध्रुव म्हटलेलं आहे तिथे कशी आहे पृथ्वी चपटी आहे. त्याच्यामुळे जो काही पोल फ्लाइंग फोर्स आहे तो इथे तयार होतो की इथं जो अस्तित्वात असणारा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आतमध्ये ओढणं आणि सेंट्रिफ्युगल शक्तीमध्ये बाहेर फेकणं, हा जो फोर्स आहे हा विषुववृत्तावर सर्वात जास्त असल्याकारणाने इथे जे आहे तो आपला सेंट्रिफ्युगल जी शक्ती आहे ती विषुववृत्तावर काय आहे सर्वात जास्त आहे, कारण की इथे पृथ्वी फिरत आहे त्यामुळे इथे ती फुगीर आहे. आणि इथे काय आहे सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे कमी आहे मित्रांनो. बघा इथे आपण तेच सांगतोय पृथ्वी परिपूर्ण गोल नसल्याकारणाने विषुववृत्तावर काय झालं एक फुगोटा तयार झाला, आणि तिथे काय आहे केंद्रापसारक म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे जास्त आहे. आता तेच सांगितलं आपण की इथे जे आहे ते सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त आणि ध्रुवावर सेंट्रिफ्युगल फोर्स कमी, म्हणून मग आपण MCQ असा तयार करू शकतो की ध्रुवावरून
विषुववृत्ताकडे जाताना सेंट्रिफ्युगल फोर्स कसा होतो, वाढत जातो, आणि तेच आपण इथे MCQच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आता बघा, ह्या केंद्रापसारक शक्ती जी आहे, जी विषुववृत्तावर आहे, त्यामुळे जो ध्रुव आहे तो ध्रुव काय होतो, कधी कधी त्याची जागा सोडतो, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण मग, ध्रुव उडवणारी शक्ती किंवा पोल फ्लाइंग फोर्स असं आपण म्हटलेलं आहे. आता बघा, पण आपण एक लाटांची शक्ती म्हणजेच भरती ओहोटीची जी शक्ती ह्याबद्दल बोललो होतो, पण तिची शक्ती जी आहे ती काही एवढी मोठ्या प्रमाणात काय असते, तिच्यामध्ये ताकद नसते. त्यामुळे कदाचित त्या शक्तीचा, पॅन्जियाचा फोर्स ब्रेक करण्यासाठी कदाचित त्याचा वापर झाला नसावा. पण वेगनरने त्याचं स्पष्टीकरण असं दिलं की कदाचित खूप लाख वर्षांसाठी ही जर शक्ती किंवा ह्या फोर्सला जर आपण कन्सिडर केलं तर नक्कीच तो फोर्स आत्ताच्या काळामध्ये भूखंड वाहून नेण्यासाठी काय होईल, समाधानकारक असेल, असं त्याचं म्हणणं पडलं. खंडाची निर्मिती कशी झाली बघा. पॅन्जिया आपण बघितला, हे सगळे एकत्रित असणं याला पॅन्जिया. हा टेट्रिस समुद्र म्हणजेच पॅन्थालसाचा एक पार्ट. नंतर लॉरेशिया आणि गोंडवाना असे 2 पार्ट झाले. कधी 200 मिलियन वर्षाआधी म्हणजे कार्बोनिफेरस युगामध्ये हे 2 पार्ट वेगवेगळे झाले, आणि यांच्यामध्ये जो पार्ट आहे ह्याला मग त्यांनी नाव दिलं टेथिस समुद्र. हा जो टेथिस समुद्र आहे हा आहे, आणि इथे काय असेल तर इथे पॅन्थालसा हा समुद्र आहे. आणि मग सध्याच्या कालखंडामध्ये मग यांचे वेगवेगळे पार्ट पडून असे वेगवेगळे काय झालेले आपल्याकडे भूखंड तयार झालेले आहेत मित्रांनो. बघा, आता खंडाची निर्मिती पूर्ण कालखंडानुसार कशी झालेली आहे त्याचा आपण थोडंसं एक ओव्हरलुक करूया. तर पर्मियन नावाचा जो काळ होता त्या कालखंडामध्ये म्हणजे 250 मिलियन वर्षाआधी, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 250 गुणिले 10 लाख एवढ्या वर्षांआधी हा पर्मियन काळामध्ये काय होतं तर पॅन्जिया अस्तित्वात होता. त्यानंतर ट्रायसिक युग म्हणजे आपलं क्रेटाशियस युग याच्याबद्दल बोलतो, 200 मिलियन वर्षाआधी. त्याच्यामध्ये काय झालं, भेग पडण्याला सुरुवात झाली, लॉरेशिया वेगळा झाला आणि गोंडवाना काय झाला, वेगळा झाला. त्यानंतर जुरासिक कालखंड म्हणजे 150 मिलियन वर्षांआधी मग अजून सुद्धा त्यामध्ये काय झाले, ब्रेक झाले. इकडे काय झालं बघा, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका वेगळा झाला, आफ्रिका वेगळा झाला, खाली ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे वेगळा झाला, अंटार्क्टिका वेगळा झालेला आहे, आणि युरेशियन प्लेट पूर्णपणे तशीच अजून शिल्लक आहे. तर 100 मिलियन वर्षांआधी परत मग हा वेगवेगळा पार्ट तयार झाला. आफ्रिका वेगळे, ऑस्ट्रेलिया वेगळा झाला, भारतीय भूमंडळाची प्लेट वेगळी झाली, आणि अंटार्क्टिका ह्यांचा खंड वेगळा झाला. युरेशियन प्लेट तशीच अस्तित्वात आहे अजून सुद्धा. नंतर क्रेटाशियस युग आलं 50 मिलियन वर्षांआधी. त्यामध्ये पूर्णतः वेगवेगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. खंड स्वतःच्या जागेपासून पूर्णतः डिफरन्शिएट झाले. आजच्या काळखंडात जसे दिसत आहेत त्याच भागात दिसत आहे. फक्त भारताचा जो भूखंड आहे तो ऑस्ट्रेलियापासून वेगळा होऊन अजून सुद्धा युरेशियन प्लेटला कसा जॉईंट झालेला नाही आहे. आणि आता मागे 1 लाख वर्षाआधी जेव्हा पृथ्वीवर आईस एज होतं म्हणजे बर्फाचं युग होतं, तेव्हा भारताचा जो खंड आहे तो युरेशियन प्लेटला लागून भारताचा भूखंड तिथे चिपकला, आणि मग एकंदरीत सध्याच्या पृथ्वीवर अस्तित्वातले 7ही खंड अशा प्रकारे काय झाले, दिसायला लागले. मग आता अल्फ्रेड वेगनरनं जे मांडलं ते सांगण्यासाठी त्यांनी काही पुरावे सुद्धा पब्लिश केले. त्याच्या पुस्तकामध्ये ह्या सर्वांची उदाहरणासहित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यांनी पुरावे काय सांगितले तर खंडांमध्ये काय आहेत तर खंडांमध्ये जुळणाऱ्या सीमा असं त्याचं म्हणणं पडलं. म्हणजे बघा, जसं की हा जर आपण नकाशा घेतला आणि नकाशामध्ये जर आपण खंड जोडण्याचा प्रयत्न केला, हा आफ्रिका, आणि आफ्रिकेला साऊथ अमेरिका आणून जर जोडला तर तो पूर्णपणे आफ्रिकेचा या कोस्टला बसतो असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर. जर आपण अंटार्क्टिका आणला आणि अंटार्क्टिका सुद्धा आणून बसवला तर ते ह्या प्रकारे दिसेल असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे कदाचित ही गोष्ट सांगू शकते की पॅन्जिया अस्तित्वात होता, अशी कन्सेप्ट त्यांनी मांडली ही बरोबर असेल असं त्याचं म्हणणं पडलं. मग त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं की जो ब्राझील आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेचा पार्ट, हा गिनीचा आखात म्हणजे हा जो पार्ट आहे हा गिनीचा आखात, आणि हे जे ब्राझीलचा देश, हे दोघे एकमेकांमध्ये कसे आहेत, एकमेकांना परफेक्टली बसत आहेत. नंतर ग्रीनलँड आणि कॅनडाच्या एस्लेमियर आणि बाफिन बेट हे सुद्धा कसे होतात, एकमेकांमध्ये परफेक्टली बसतात. नंतर भारताची पश्चिम किनारपट्टी पूर्णपणे भारत, आता बघा भारत हा आहे, भारताची पश्चिम किनारपट्टी, मेडागास्कर नावाचं जे आफ्रिकेच्या बाजूला असलेलं बेट आणि आफ्रिका हे सगळे एकमेकांमध्ये बसल्यासारखे काय होतात, वाटत आहेत आपल्याला. बरोबर. हे सुद्धा तेच सांगतात. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही गोष्ट होण्यामागे एक कारण म्हणजे आपल्याला भारत जे देश आहे त्या भारताच्या देशाला असं पूर्णपणे काय करावं लागलं, तिरपं करावं लागलं आणि तिरपं करून आणावं लागलं. त्यामुळे अशी बरीच परिस्थिती काय होते, बदलते. हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज असू शकतं असं काही लोकांचं म्हणणं पडलं. आणि जी कोस्ट लाईन आहेत म्हणजे हे जे आपल्या सीमा आहेत, ह्या समुद्राच्या सीमा नेहमी काय होतात, बदलत असतात. त्यामुळे कदाचित हे आत्ताच्या कालखंडात झालं असंही काही लोकांचं म्हणणं पडलं आहे. पण अल्फ्रेड वेगनरनं हा सिद्धांत मांडताना हा पुरावा मांडला होता. त्यानंतर पोलार वंडरिंगबद्दल आपण बोललो आहोत. ध्रुवीय भटकंती ज्याला असं म्हणतात, म्हणजे पोलांची जागा सोडणं ह्याला असं म्हणतात. आणि ते कशामुळे घडलं हे आपण बघितलं, प्लेट टेक्टॉनिक्स थेअरीमुळे घडलं, किंवा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे आपल्या विषुववृत्तावर सर्वात जास्त त्याच्यामुळे असं घडलेलं आहे मित्रांनो.
त्यानंतर आपण बॉटॅनिकल इव्हिडन्स सुद्धा मांडले वेगनरनी, वनस्पतीजन्य पुरावे त्यांनी मांडले. त्यांनी असं सांगितलं की 2 वेगवेगळ्या भूखंडावर एकाच सारखी दिसणाऱ्या वनस्पतीचा आढळ ही एक वेगळी गोष्ट आहे असं त्याचं म्हणणं पडलं. कारण की 2 भूखंडावर वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आणि 2 वेगवेगळ्या प्रकारचे जर वातावरण असतील तर तिथे सारखे वृक्ष उगवणार नाहीत असं त्याचं म्हणणं असल्याकारणाने मग त्याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी एक्झाम्पल्स दिले की भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिका ह्या खंडांमध्ये सारख्याच प्रकारचे वनस्पती आढळतात. त्यामुळे हे सर्वजण, हे 4ही पार्ट गोंडवाना नावाच्या प्लेटचा भाग होते असं त्याचं एक्सप्लेनेशन होतं. मग त्याला ती जी वनस्पती पाहिजे होती ती वनस्पतीचं नाव MCQ साठी लक्षात ठेवा, ग्लोसोटेट्रिस असं त्या वनस्पतीचं नाव आहे. ग्लोसोटेट्रिस असं त्या वनस्पतीचं नाव आहे आणि ही वनस्पती काय या 4ही भूभागामध्ये काय होते, दिसते. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की हे सगळे भूभाग एकमेकांना काय होते, जॉईंट होते. हे झालं बॉटॅनिकल एव्हिडन्स. त्यानंतर त्याने डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल्स म्हणजे जीवाश्मांचं वितरण हे सुद्धा एक कन्सेप्ट मांडला. त्यांनी असं सांगितलं की लेमरस नावाचा एक प्राणी होता. कुठला? लेमरस नावाचा एक प्राणी होता आणि लेमरस आणि सोबतच दुसरा एक मेसासोरस नावाचा एक प्राणी होता. कुठला? लेमरस हा एक प्राणी आणि कुठला? मेसासोरस नावाचे हे प्राणी हे भारत, मेडागास्कर आणि आफ्रिका ह्या खंडामध्ये आज सुद्धा आढळतात. आज सुद्धा काय झाले, आढळतात. म्हणून त्यांनी हे तिघही खंड म्हणजे भारत, मेडागास्कर आणि आफ्रिका ह्यांना जोडून एक नवीनच खंडाचं नाव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लेमुरिया असं म्हटलं आणि लेमुरिया नाव कशावरून दिलं होतं, तर लेमरस नावाच्या प्राण्यावरून त्यांनी हे नाव दिलं होतं. नंतर मॅसोसॉरस नावाचा एक उथळ पाण्याने बनवलेले एक लहान सरपटणारे प्राणी होते. मॅसोसॉरस हे त्या पाण्यामध्ये राहायचे आणि हे जे सांगाडे आहेत हे फक्त दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळतात. आणि दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळा भाग आहे, कारण की ब्राझील हा दक्षिण अमेरिकेचा पार्ट आहे आणि दक्षिण आफ्रिका हा दक्षिण आफ्रिकेचाच पार्ट असल्याकारणाने यांच्यामध्ये पूर्णतः पॅसिफिक समुद्र आहे. तर मग त्याचं म्हणणं असं पडलं की एवढ्या मोठ्या पॅसिफिक समुद्राला क्रॉस करून उथळ पाण्याने सांगितलं ना आपण इथे मेसोसोरस कशा आहेत, उथळ पाण्यामध्ये, आणि पॅसिफिक समुद्र जगातला सर्वात खोल समुद्र आहे. त्यामुळे एवढ्या खोल पाण्यातून वाहून किंवा एवढ्या खोल पाण्यातून ट्रॅव्हल करून मॅसोसोरस हे काही प्राणी या खंडामध्ये येणार नाहीत. ह्या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे, तर 4800 किलोमीटरचा डिफरन्स आहे आणि त्यांच्यामध्ये काय आहे, तर महासागर आहे. कुठला महासागर? पॅसिफिक महासागर आहे. तर कदाचित हे दोघंही खंड एकमेकांना काय असायला पाहिजे होते, जॉईंट असायला पाहिजे होते असं त्याचं म्हणणं पडलं. त्यानंतर बघा, समान वयांचे खडक अस्तित्वात होते असं त्यांनी सांगितलं. महासागरांची जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा आपल्याला कळलं की 2000 मिलियन इयर्स आधी जे काही समुद्राचे खडक होते, जे आत्ता सध्या ब्राझीलमध्ये आहेत आणि आफ्रिकेमध्ये असणारे खडक, ह्या दोघांमध्ये काय साधर्म्य आहे, म्हणजे एकाच वयाचे, एकाच रचनेचे खडक दोघंही भूभागावर आढळलेत. त्यामुळे हे दोन्ही भूभाग एकमेकांना जॉईंट असतील असं सुद्धा प्रूव्ह होण्याचं कारण आहे. पण याला एक थिअरीचं ड्रॉबॅक म्हणून सांगताना काही लोकांचं असं म्हणणं पडलं की सारख्याच वयाचे खडक इतर भूभागामध्ये सुद्धा आढळलेले आहेत, त्यामुळे ही थिअरी प्रूव्ह व्हायला थोडासा प्रॉब्लेम गेला. हे एक महत्त्वाचं कारण आहे सुद्धा. अजून एक त्याचं एक्सप्लेनेशन, त्याला टिलीट डिपॉझिट्स किंवा खनिजांचे कण असं म्हटलेलं आहे. आणि खनिजांचे कण कुठं सापडतात, तर ते गाळात सापडलेत, त्याला टिलीट डिपॉझिट्स असं म्हणतात. तर त्याचं एक्सप्लेनेशन देताना त्यांनी असं सांगितलं की घाना हा आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारा देश, इथे सोन्याचे प्लेसर साठे नाही आहेत. आता प्लेसर साठे म्हणजे काय बघा, तर सोन्याचे जे स्टोरेज असतात, सोन्याचे काय स्टोरेज स्त्रोत म्हणजे सोन्याचं जे खाणी आहेत त्याचा आपण विचार करतोय. तर घाना नावाच्या देशामध्ये सोन्याचे काय आहेत, तर प्लेसर साठे म्हणजे सोन्याच्या खाणी किंवा गाळामध्ये सोन्याच्या खाणीचे साठे सापडलेले आहेत. कुठे म्हटलं मी, गाळामध्ये सोन्याचे काय सापडले आहेत, कण सापडले आहेत, कणाचे साठे सापडलेले आहेत. पण तिथे ॲक्च्युअल सोन्याच्या खाणी नाही आहेत. कुठे? घानामध्ये ॲक्च्युअल सोन्याच्या काय नाही आहेत, खाणी नसून पण तिथे काय सापडलेले आहेत, तर सोन्याचे कण सापडलेले आहेत. मग सोन्याचे साठे कुठे आहेत, तर ब्राझीलच्या पठारावर आहेत. मग आत्ताच आपण बघितलं ब्राझीलचं पठार हे दक्षिण अमेरिकेचा पार्ट आणि घाना हा दक्षिण आफ्रिकेचा पार्ट. याच्यामध्ये 4500 किलोमीटरचा समुद्र, जवळजवळ 4800 किलोमीटरचा समुद्र याच्यामध्ये असताना इथून वाहून जाणारे कण इथे जाऊन थांबले कसे असतील. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की कदाचित हे दोन्ही भूखंड असे एकमेकांना जेव्हा जॉईंट असतील तेव्हा इथले भूखंडाचे कण पाण्यासोबत वाहून, सोन्याचे कण पाण्यासोबत वाहून इथे जाऊन थांबले असतील. त्यामुळे इथे दक्षिण आफ्रिकेच्या या घाना नावाच्या भागामध्ये काय झालं, त्याचे प्लेसर साठे किंवा टिलीट डिपॉझिट्स सापडलेले आहेत. त्यांनी अजून एक एक्झाम्पल सांगितलं की भारतामध्ये सुवर्णरेखा नावाची नदी आहे. आफ्रिकामध्ये मॅडागास्कर जे बेट आहे, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व पूर्वी एकत्रच भाग होते आणि याच्यावर आज सुद्धा या सुवर्णरेखा नदीमध्ये आपल्याला सोन्याचे कण सापडतात.
आणि ते कण कुठून आले असावे, तर त्यांचं म्हणणं पडलं की हे सर्व भूभाग जो होता हा सर्व एकत्रित भूभाग होता, त्यामुळे हे जे वाहणाऱ्या पाण्यासोबत कण जे असतील ते नदीमधून इथपर्यंत वाहून गेले असतील आणि त्यामुळे तिथे आत पण प्लेसरचे साठे सापडतात. आता वेगनरची ही जी थेरी मांडली, त्या वेगनरच्या थेरीमध्ये मग बऱ्याच काही डिसॲडव्हान्टेज होते, पण जगामध्ये पहिल्यांदा की हा कन्सेप्ट त्यांनी मांडला म्हणून त्याचं महत्त्व खूप जास्त आहे 1912-1922 या काळखंडामध्ये. आणि तेव्हा त्याला जी आपण सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी जी 1960च्या काळखंडामध्ये हेस नावाच्या शास्त्रज्ञानं मांडली, ती हेस नावाच्या शास्त्रज्ञानं मांडेपर्यंत समुद्र तळाचा सिद्धांत हा अस्तित्वात नसल्या कारणाने किंवा 1912मध्ये आपल्याकडे असे कुठलेच इक्विपमेंट नव्हते की जे समुद्राच्या खाली जाऊन समुद्राचं काही वैशिष्ट्य शोधून काढतील असं काही आपल्याकडे इक्विपमेंट नसल्या कारणाने ही थेरी समुद्रासाठी अस्तित्वात नव्हती. यामध्ये फक्त आणि फक्त भूखंडाचाच विचार काय केला होता, सांगितला होता. त्यानंतर जो आपला अल्फ्रेड वेगनर आहे त्याला हे सिद्ध करताना आलं की जो मेझोइक काळखंडामध्ये जे काही पॅन्जियाचं जे विघटन झालं ते मेझोइक काळखंडामध्येच का झालं ह्याचं एक्सप्लेनेशन त्याला करता न आल्या कारणाने ही थेरीचा एक ड्रॉबॅक ठरला. त्यानंतर जे काही प्रूफ दिले ते प्रूफ कमी पडले आणि ते प्रूफ सांगताना फक्त तर्क किंवा हे असं असं झालं असेल किंवा असं असं घडलं असेल, लाटांची शक्ती असेल असा त्याचा कन्सेप्ट होता आणि त्यामुळे फक्त तर्क आहेत, तर ॲक्च्युअल काही प्रूफ नाही. त्यानंतर लाटांची शक्ती, गुरुत्वाकर्षण किंवा तरंगशक्ती म्हणजे बियॉन्सी फोर्स हे काही एवढे ताकदीचे नाही आहेत की ते पॅन्जियाला म्हणजे एवढ्या मोठ्या भूखंडाला ब्रेक करून एकमेकांपासून दूर ओढून येतील. हा त्याचा काय होता, प्रॉब्लेम होता. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला कॉन्टिनेंटल ड्रीप थेरी सहज आणि सहजरित्या समजली असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. मी तुमचा मित्र सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचे आभार मानतो. थँक्यू.